नमस्कार मित्रांनो, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता टेन्स नंबर 4 आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये 20 वर्ब्स प्रोव्हाइड केले होते. त्या आय होप की तुम्ही त्या 20 वर्ब्सचा यूज करून त्याच्यावर प्रॅक्टिस केली असेल. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत टेन्स नंबर 5, तो म्हणजेच कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात चालू भूतकाळ. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चला तर पाहूयात काय म्हणतो चालू भूतकाळ. आपण जशी मागच्या व्हिडिओमध्ये एक डेफिनेशन पाहिली तशीच आपण याच्यासाठी पण डेफिनेशन पाहूयात. चालू भूतकाळ म्हणजे काय? ज्या क्रियापदावरून ती क्रिया भूतकाळात होती असे दर्शवते. त्या वाक्याचा काळ हा चालू भूतकाळ दर्शवतो. ठीक आहे. काय म्हटलं आहे? ज्या क्रियापदावरून ती क्रिया भूतकाळात होत होती असे दर्शवते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा चालू भूतकाळ दर्शवतो. ठीक आहे. किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं लिहिलं होतं सोप्या भाषेमध्ये पण लिहू शकतो. ज्या वाक्याचा शेवट हा तो प्लस होते ने होतो तेव्हा ते वाक्य चालू भूतकाळ दर्शवते. ठीक आहे. ही झाली त्याची एक सिंपल डेफिनेशन. आपण जर याचे एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण असं लिहू शकतो. येत होता, जात होता, लिहत होता, वाचत होता इत्यादी. हे काय झाले त्याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स. आपण याचेच निगेटिव्ह सेंटेन्स पण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल येत नाही होता, जात नाही होता. आपण लिहून घेऊयात. येत नाही होता, जात नाही होता. ठीक आहे. नंतर काय येईल? वाचत नाही होता, लिहत नाही होता. असे त्याचे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये एक्झाम्पल येते. तर आता आपण पाहूयात त्याचे काही फॉर्म्युलेज. जसे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये फॉर्म्युलेज घेतो ते तुम्हाला फॉर्म्युल्यावरून लवकर लक्षात येते की आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं आहे. तर आपण लिहून घेऊयात त्याचे फॉर्म्युलेज. त्याच्यासाठी पहिला फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर, वॉज वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हा झाला त्याचा पहिला फॉर्म्युला. त्याच्यावरून दुसरा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो? ते इथे नॉट ॲड करून काय मग सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला येईल फक्त इथे काय येईल? आता क्वेश्चन टाईपचे सेंटेन्स. हे काय झालं आपलं पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह आणि हे झालं क्वेश्चन टाईप किंवा येस ऑर नो टाईपचे क्वेश्चन. तर तिसरा फॉर्म्युला कसा येईल आपल्याला? वॉज वेअर प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. इथे क्वेश्चन मार्क विसरायचं नाही. ठीक आहे. चौथा फॉर्म्युला कसा येईल? वॉज वेअर प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झाले त्याचे 4 फॉर्म्युले. हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं खूप सिंपल आहे मित्रांनो. पहिल्या फॉर्म्युल्यावरून आपण दुसरा फॉर्म्युला लिहू शकतो फक्त नॉट ॲड करून. नंतर पहिल्याच फॉर्म्युल्यावरून आपण तिसरा लिहू शकतो आणि दुसऱ्यावरून चौथा लिहू शकतो. ठीक आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. तर आता आपण पाहूया त्याचे काही मराठी एक्झाम्पल. त्याच्यावरून आपण या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण त्याला इंग्लिशमध्ये कसं लिहितो ते पाहूयात. त्याच्यासाठी आपण एखादा एक्झाम्पल घेऊयात. वाचत होतोचं एक्झाम्पल घेऊयात. त्याच्यासाठी आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे की आपण वॉज आणि वेअर केव्हा आणि कधी वापरायचा. तर आपण पाहूयात की तो वॉज वेअर हे कोणत्या कर्त्यासाठी वापरतात. तर वॉज काय? हा आय, ही, शी, इट या 4 कर्त्यासाठी आपण वॉज वापरतो, म्हणजे वॉज वापरतात.
ठीक आहे. आणि वी यू दे या कर्त्यासाठी आपण वेअर वापरतो. हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. हा इम्पॉर्टंट टेबल आहे. याच्यावरून आपण समजेल की कोणत्या कर्त्यासाठी आपल्याला वाज वापरायचा आहे आणि कोणत्या कर्त्यासाठी आपल्याला वर वापरायचा आहे. ठीक आहे. आता आपण याचं मराठी एक्झाम्पल घेऊयात. होता. आपण याच्यामधून एक एक्झाम्पल घेऊ आणि याच्यामधून एक एक्झाम्पल घेऊ. म्हणजे वाचसाठी घेऊ आधी. तो पुस्तक वाचत होता. हे बघा, तो होता. आलं. याचं इंग्लिशमध्ये कसं येईल. आता याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब ओळखता आला पाहिजे. हा आहे त्याचा सब्जेक्ट, हा आहे त्याचा ऑब्जेक्ट आणि हा आहे त्याचा वर्ब. ठीक आहे. तर याचं इंग्लिशमध्ये कसं येईल. आता तो म्हणजे काय, ही. नंतर काय येईल आपला फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर. आपण आता काय घेणार, ही घेतला आहे. हीसाठी आपण काय घेतो, वॉज. नंतर फॉर्म्युला काय आहे, V1 प्लस ING. आता इथे वर्ब काय आपला वाचत होता म्हणजे वाचणे. वाचणे म्हणजे काय, रीड. आता V1 लिहिला आपण READ, रीड. आणि प्लस तिथे काय लावला, ING, रीडिंग. नंतर काय आला आपला ऑब्जेक्ट, अ बुक. ठीक आहे. दुसरं सेंटेन्स येईल त्याचं, तो पुस्तक वाचत नाही होता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर सब्जेक्ट ऑब्जेक्टवर ओळखता येत नसेल तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे स्पेशल. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तो व्हिडिओ पाहून घ्या. नंतर दुसरं सेंटेन्स आलं, त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं लिहू शकतो, ही वाज. आता फक्त इथे काय ॲड होईल, सब्जेक्ट वाज वेअर नॉट. हे काय सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणून इथं काय येईल, नॉट रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत नाही होता. ठीक आहे. तिसरं काय येईल, तो पुस्तक वाचत होता का, क्वेश्चन मार्क. हे काय झालं आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स, हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स, हे झालं क्वेश्चन टाईप सेंटेन्स. याला इंग्लिशमध्ये कसं लिहिणार आपण, तिसरं पण वापरून, वाज ही वाज सब्जेक्ट V1 प्लस ING ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. वाज ही रीडिंग अ बुक क्वेश्चन मार्क. तो पुस्तक वाचत होता का. चौथा कसं येईल, तो पुस्तक वाचत नाही होता का. हे झालं चौथा. त्यातलं इंग्लिशमध्ये कसं येईल, वाज ही किंवा वाज नॉट ही रीडिंग अ बुक. ठीक आहे. हे झालं चौथं सेंटेन्स. हे आपण घेतलं एक एक्झाम्पल वॉचसाठी. आता आपण एक वेअरसाठी एक्झाम्पल घेऊया. वेअरसाठी, तो क्रिकेट खेळत होता. तो म्हणजे काय, यू. आता आपण वेअरसाठी एक्झाम्पल घेतो. टू म्हणजे काय, यू. हा पण वापरायचा आहे. आता आपण यूसाठी काय वापरतो, वेअर. यू वेअर V1 प्लस ING. याच्यामध्ये आता क्रियापद काय आहे, खेळणे म्हणजेच प्लेइंग. प्ले म्हणजे खेळणे. यू वेअर प्लेइंग क्रिकेट. हे झालं त्याचं पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स कसं येईल, तू क्रिकेट खेळत नाही होता. यू वर नॉट प्लेइंग
क्रिकेट. तिसरं सेंटेन्स कसं येईल, तू क्रिकेट खेळत होता का, क्वेश्चन मार्क. तिसरं सेंटेन्स कसं आपलं क्वेश्चन टाईप आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन टाईप आहे. त्याचं इंग्लिशमध्ये कसं येईल, वेअर यू प्लेइंग क्रिकेट क्वेश्चन मार्क. चौथा कसं येईल, चौथा सेंटेन्स कसं येईल इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये कसं येईल, तू क्रिकेट खेळत नाही होता का. त्याच्या इंग्लिशमध्ये कसं येईल, वेअर नॉट यू प्लेइंग क्रिकेट. ओके, क्वेश्चन मार्क. हे झाले त्याचे 2 एक्झाम्पल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती दोघांवरती एक एक एक्झाम्पल घेतले. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 20 वर्ड्स दिलेले आहेत. ते वर्ड्स तुम्हाला यूज करायचे आहेत. त्या वर्ड्सचा यूज करून तुम्हाला प्रत्येक याच्यासाठी हे फॉर्म्युला यूज करून प्रत्येक क्रियापदासाठी तुम्हाला 4-4 सेंटेन्स बनवून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मित्रांनो, प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टेन्स नंबर 6, तो म्हणजेच कंटिन्युअस फ्युचर टेन्स. त्यालाच काय म्हणतात, चालू भविष्यकाळ. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.